काजू तुझ्या काळजीपोटी बोलले का मी? माझ्या मनात काय बी वाईट नव्हतं अगं मम्मी. किती रडणार आहे? रडू नको बरं. तुला सांगितलं ना मी, तू रडायला लागली की मला बी रडू येते बघ. डोळे पुस. असं Uncle, why Kajal is crying? Maria, her brother, father and mother going back home. So she is crying. Oh, then why don't they take her home with them? काजू वहिनी तिच्या मम्मी पप्पा संग घरी का नाही जाते असं विचारते. Kaju from birth here like Gopu here. Oh, then why she's not going home? घरी का नाही जाते? She love to इथं राहायला आवडतं. लिव राहायला. Live here. But See Kajol crying. oh yes. Kajal, please don't cry. वहिनी रडू नका असे म्हणतायत त्या. पाहिलं का पाहिलं? अरे एवढं समजा होऊन मी किती प्रेमानं बोला त्या राजकुमारीची. नान्या, आपल्या घरी येणारी समधी माणसं मोठ्या मनाची आहेत. आता असतात काही दगड. बरं नाना निघतो आम्ही. हा निघूया. जिपडे थांबा. येऊ का मग राजकुमारीची? Bye. अरे मी तू तिकडे किती वेळचं वाट बघायला. आता जातोय. पुढच्या वेळी आलं की कळेलच तुला. कुथून कसा आणि तुम्ही येतो. घ्या बॅग चला. गोप्या मिशी कुठे गेली तुझी? अग माझी इंग्लंडची राणी. एका हातात दुनिया खिशात. राणी वहिनी, ओ राणी वहिनी. राणी अगं आजूक ती झोपली असेल तर. अहो आंघोळीसाठी. राणी वहिनी. बरं काजू या काय म्हणते, गावात ते जनगणना करणारे अधिकारी येणार आहेत. तू बी तुझं आवरून घे. हा कोणचे? हा कोणचे?
अगं ते नाही का जनगणना अधिकारी. गावातले माणसं मोजणार आहे. हा हा तेच तेच. काजू कोणते अधिकारी ग? अहो ते जनगणना अधिकारी. हा बाई मग लवकर आवरावं लागल. काय ग एवढ्या वेळची आवाज देते तेव्हा हुकसू नाही केलंस? हा? घर आवरीत होते. काय वावरीत होती? अहो आज तू घर आवरत होत्या त्या. काजू बादली ठेवू ना. मी कपडे घेऊन आले बर का. ग्रामपंचायत सदस्य बाई आवराव लागन. हा येते बर का. ओ सॉरी. राजकुमारी ते अधिकारी येणार आहेत ना अधिकारी. जरा घायचंय. आले. Good morning, Kajal. Can you please give me breakfast? काजू अगं हिला सकाळ सकाळ वारं लागलं का काय? का कालचंच काही पचलं नाही? काहीच कळा ना बाई. हे बी कुठं दिसाना. Are you understanding? Can I explain? हो थांबा ना. जास्त इंग्लिश नका ना हानू. मळमळल्यासारखं होतं नाही तर. गोपू भाऊजी बघा ना. Good morning, Gabbu. I was just asking Kajal for my breakfast. गुड मॉर्निंग. वहिनी नाश्ता मागतायत. अयो आत्ता. अहो राजकुमारींना तर पिरियड लागते आणि राणी वहिनींचं सुद्धा पाणी ठेवायचंय. आणि परत ते जनगणना अधिकारी वाले पण येणार आहेत परत. Gabbu, what she's saying? Officer is coming for census to count a number of people living in the village. Oh, it means after my marriage, I'll be the resident in this village and my name will be in census, right? SS. Oh, really? Tick. Tick tick. Here no. Oh, yeah. काय म्हणलं या? ते तिकडं त्यांच्या देशात सुद्धा असे जनगणना अधिकारी येते नाव नोंदून घ्यायला. राजकुमारीचं नाव बी लिहून घेते. हा मग काजू पाणी घेऊन येते ना. हा हा आले आले. अहो मी आवरून घेते तोवर तुम्ही राजकुमारींना बिरेड घेऊन या ना. हा हा बघते बघते. हांडा दे. Martin. Breakfast. बाहेर कुठं? ओ यू गो आता आत गो फ्रेश फ्रेश. हा मी आणतो जाऊन. Okay. तुझं तोंड कपरात नाही काय? हा काय गरज आहे तुला जनगणनेवर डिटेल मध्ये सांगायची? हा अरे काजू वहिनी बोलल्या. अरे बोल. अरे काजू वहिनी बोलल्या. मी फक्त इंग्लिश मध्ये सांगितलंय. अरे तेच सांगत नको ना जाऊ. करशील घोटाळा. जाय ब्रेड घेऊन ये. दरी आलो मी ब्रेड घेऊन. त्या अधिकाऱ्यासमोर तुझं तोंड उघडू नको. कर. ए वाट चाललंय? राजकुमारी ना. नवा स्टेटस राजकुमारी. हे काय एवढं बी कळत नाही? रजिस्टर आहे.
कळतं मला, ऑफिसर आहे मी. हे काय राईट केलंय? कस काय? अरे बायकोच्या जागेवर नवरा आणि नवऱ्याच्या जागेवर बायको केलंय सगळीकडे. मदनराव और इन रिटर्न. हॅलो, हाऊ आर? Fine, fine. Coming. Coming. मंगे ऐ मंगे पेन दिना आणते. काजू ए काजू अगं ऐक ना, तुला कशाला लागतंय ग पेन आणि पेन? तू बी आजी ग्रामपंचायत सदस्य आहे म्या. मग ते अधिकारी काय तुझी आरती वळायला येणार आहेत? मग सही लागल ना मही. सही नुसता सहीचा तोरा. या बसा. काजू जरा चहा टाक ग. नो नो, चहाची गरज नाही. हा हा नाही घेणार. बरं पाणी ताणते. गयाबाई नाना हिंगणकर. राणीबाई तुम्हीच ना? मीच ग्रामपंचायत सदस्य. पोपट तुमचे हे बरोबर? वय वय भावी झेडपी अध्यक्ष. तुमचे मतदान कार्ड आहेत ना? आहेत ना. गोप्या कपाटातून कार्ड घेऊन ये. हा आणतो. तुमचं आडनाव वेगळंच आहे. त्याचे आई वडील गेल्यापासून इथंच राहत होतो. घरातलाच येतो. गयाबाई नानाचा तिसरा पोरगच समजून घ्या. हा असं. साहेब अजून काही विचारायचंय का? तुम्ही काजोल ना? हा मदनची बायको यार, राजकुमारी. What? Gopu, what do you want from me? WANT. Want म्हणजे गरज. वी नीड यू. For what? नथिंग, जस्ट वर्ड. यांचं लग्न झालंय का विचारा ना. What? उद्या वरच्या साहेबांनी विचारलं तर सांगायला नको. आर यू मॅरिड? Not yet. But Martin and I gonna get married soon. मदन, मॅरेज, लग्न. म्हणजे मदनचं लग्न राजकुमारीशी.
पाहिले का? अयो म्हणजे तुम्हाला काय बी माहित नाही? हे किदळत का गेली बाहेर? नाही नाही काही नाही, काही नाही, आलो. गोप्या पण यांच्या माग गेला. नेमकं काय असत? मला बोलू दिलं असतं तर कळलं असतं ना. सारी दुनिया तुलाच कळती. साहेब, साहेब, साहेब. आईला सगळं खड्ड्यात गेला. आता मदनला फोन करून सांगावं लागेल. Why did it live like this? बाई राजकुमारी, तुमचं बोलणं ऐकून माझ्या कानाला हार्ट अटॅक येतो. यांना विचारा. मी येते. यांना विचारा. हा? Can you please tell me why did it leave after knowing about my marriage? हा आलीच घेऊन. ए सदा ये इकडं. हा? ते राजकुमारीसाठीचा ब्रेड दे. ब्रेड देऊ का? हा, दे लवकर. इंग्लंडच्या राणीचा फोन आलाय का? नाही नाही नाही? बोल. ब्रेड संग जाम देऊ का? अहो नवीन आणलाय, म्हणजे मी ठेवीत नसतो. राजकुमारी आपल्या गावात आली त्यामुळे मी ठेवायला लागलो. हा हा. अरे हा काय करतोय बाबा? अरे घोटाळा झालाय. काय केलं तू? होय, मी कुठं काय केलं? तुला नाही सदा. बोल. अरे त्या मार्यानं त्या अधिकाऱ्याला तुझ्या संग लगीन करणार आहे म्हणून सांगितलंय. तू काय करत होता तिकडं? अरे म्या काय करायच्या आधी सगळं घडलं रे. घरचे काय म्हणले? नाही नाही, त्यांना काही नाही कळलं अजून. खायला नाही दाना, जिंदगी पाडते उताना. मी असतो रे तिकडे, कोणाला काही कळू देऊ नको बाहेरचं. हाय मदन, अरे आता काय करायचं रे? खायला तिकडे आल्यावर बघून निस्तरायचं. घर पेटायला नको म्हणजे झालं. हा काय आता ठेव फोन. काही गडबड आहे का? हा, राणीला तुझं दुकान विकत घ्यायचा विचार चाललाय. काय लागला वेळ आनंदात म्हणजे काहीतरी दिसतंय. अहो इंग्लंडची राजकुमारी आहे ना, मदन्याची बायको आहे. काय म्हणत्या? विचारा नाही आणला. त्या पोरीनी पळून लग्न केलं त्या दिवशी. अगं बाई, खरं आहे का काय? चांगलीच खबर आहे. हा मग काय? अहो कळलं का नाही तुम्हाला? काय? त्या मदनचं राजकुमारी संग लगीन झालेलं आहे. अगं बाई, पाटल्यानंतर 2 बायकावाला अजून एक झालं की. आईला पाटलाला सांगायचं राहिलं की. चला पाटलाकडे. काय रे, घरातल्यांनी हाकलत काय? अजून तरी नाही, पण कळल्यावर हाकलतीन भो. म्हणजे घरच्यांना अजून काही कळलेलं नाही? नाही नाही नाही, अरे पण तो कोतवाल अख्ख्या गावात करीन ना. त्याचं बघू नंतर काय करायचं ते. घरच्यांना कळलं नाही पाहिजे. कळलं म्हणा आता. त्या पाटलाला कळलं म्हणजे आता समजायला कळलं. म्हणजे काय करायचं? काय करायचं? नानाच्या वाड्यात बसून राडा करायचा. तरी म्हटलं एवढा मोठा बिझनेसमॅन पोरगा झालाच कसा? लंडनला गपगुमान टॅक्सी चालवली असती तर ही वेळ चालली नसती. तुझं हे तोंड जर अधिकाऱ्यासमोर चालू असतं तर ही आली नसती. हार चुकलं ना भो.
पण आता काय करून येऊ? फुफाटा घरात नाही गेला पाहिजे ना. आणि मारिया संग तू लग्न करणार आहे हे जर नानाला कळालं ना तर आपल्याला हाकलून देत असतील. काय म्हणला?